एखादी मालमत्ता आपल्याच रक्तातल्या नातेवाईकाच्या नावे करण्यासाठी आता बक्कळ रक्कम मोजावी लागणार आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। याआधी एखादं घर, फ्लॅट किंवा कोणतीही मालमत्ता ही अवघ्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हस्तांतरित होत असे, पण आता मात्र रेडी रेकनरच्या दरानुसार मालमत्तेवरचं हस्तांतरण शुल्क आकारलं जाणार आहे। उदाहरणार्थ मुंबईतल्या चेंबूर भागातल्या एखाद्या 1000 स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटची किंमत 80 लाख रुपये असेल तर त्याच्या हस्तांतरणासाठी साधारणपणे 2.5 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे। योगगुरू रामदेव बाबा यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। राजकारण आणि योग या विषयांवर चर्चा करण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याची माहिती राज ठाकरे यांच्या निकटवर्ती यांनी दिली आहे। आज सकाळी 8:45च्या सुमारास राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी बाबा रामदेव दाखल झाले आणि त्यानंतर सुमारे अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली। खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्यावर गेल्या आठवड्यात मुंबईतल्या नायगावमध्ये चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। सुदैवानं उपस्थितांनी त्यांना पकडलं आणि पोलिसाच्या हवाली केले। दक्षिण अंदमानात दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल आता केरळच्या दिशेने सुरू झाली आहे। सर्व परिस्थिती अनुकूल राहिली तर येत्या 30 मे पर्यंत मान्सून राजा केरळात पाऊल ठेवेल असं भाकीत हवामान विभागानं वर्तवलंय। यंदाच्या वर्षातला एप्रिल महिन्यातला उष्णतेनं रेकॉर्ड नोंदवलंय। मागचा महिना गेल्या 137 वर्षातला दुसरा सगळ्यात उष्ण महिना ठरलाय। अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्था नासानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्याचं तापमान सरासरी वर्षाच्या तापमानापेक्षा 1.6 अंश सेल्सिअसनं जास्त होतं। दरवर्षी पाणी कपातीचा सामना करणाऱ्या मुंबईला यंदा मात्र कोणत्याही कपातीला सामोरं जावं लागणार नाहीये, कारण पावसाळा तोंडावर असताना मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये तब्बल 98 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे। काल रात्री मुंबईत लोकलच्या माल डब्याला आग लागली। खोपोलीकडून मुंबई सीएसटी कडे जाणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली आहे। रॉकेलमुळे स्पार्किंग झाल्यानं आग लागल्याचं कळतंय। आग लागल्याचं कळताच प्रवाशांनी आरडाओरडा केला, त्यानंतर ही आग विझवण्यात आली। पनवेलकरांनी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान केलं तर त्यांना मालमत्ता करात सूट मिळणार आहे। मतदान अधिकाधिक व्हावं यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांनी हा फंडा काढलाय, त्यामुळे तुम्हाला मालमत्ता करात 25% सूट मिळणार। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी कपात झाली असली तरी तेवढा फायदा सर्वसामान्यांना मात्र होणार नाहीये, कारण राज्य सरकारनं पुन्हा एकदा इंधनावरचा सरचार्ज 1 रुपयाने वाढवण्याचा निर्णय घेतलाय। यानंतर गृहकर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। स्टेट बँकेनंतर आता आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेनं देखील गृहकर्जाचे दर कमी केलेत। आयसीआयसीआय बँकेतर्फे महिना नोकरदारांना 8.35% दरानं तर इतरांसाठी 8.40% दरानं गृहकर्ज मिळणार आहे। आता रेल्वेच्या स्लीपर कोचमध्ये लोअर बर्थ बुक करायचा असेल तर तुम्हाला 50 ते 75 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत। रेल्वे प्रशासन लवकरच हे नवं धोरण आणण्याच्या तयारीत आहे। मागेल त्याला शेततळं देणार ही घोषणा किती फोल आहे याचं उदाहरण समोर आलंय, कारण महाराष्ट्रात मे महिन्यापर्यंत फक्त 5000 शेततळी बांधण्यात आली आहेत आणि ही माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं माहितीच्या अधिकाराखाली दिली आहे। सर्व डाळींवरच्या साठ्याची मर्यादा केंद्र सरकारनं हटवली आहे। केंद्रानं तशा सूचना राज्य सरकारला दिल्यात। तूर डाळीचे दर 200 रुपयांवर गेल्यानंतर ही मर्यादा घालण्यात आली होती। राज्यातील शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपावर जाण्याची हाक दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली। सगळ्यात आधी संपाची हाक देणाऱ्या अहमदनगरमधल्या पुणतांबा गावातल्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, मात्र राज्यातील इतर भागातील शेतकरी संपावर अजूनही ठाम। विरोधकांच्या संघर्ष यात्रेच्या 4थ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होते। विशेष म्हणजे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असणारे नारायण राणेही या यात्रेत सहभागी होणार आहेत। चिपळूणपासून राणे संघर्ष यात्रेत सहभागी होते। नाशिकमधल्या ओझरमध्ये पतीनं पत्नी आणि सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं पुढे आलंय। संतोष पवार असं मृत व्यक्तीचं नाव असून ते ओझरमधल्या HAL अर्थात हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड इथं कर्मचारी म्हणून कार्यरत होते। पंढरपुरातल्या विठ्ठलाच्या गळ्यात हार घातल्यानं मंदिरातल्या पुजाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप एका भाविकाने केलाय। दत्तात्रेय सुसे असं भाविकाचं नाव असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे।
अमरावती जिल्ह्यात जवळपास सर्व तूर खरेदी पूर्ण झालेली आहे. आता अमरावती जिल्ह्यात 6000 क्विंटल तूर खरेदी केवळ बाकी राहिली. प्रशासनानं आदेश देऊनही नाशिकमधल्या अनेक बँका 10 रुपयांचे कॉइन्स स्वीकारायला तयार नाहीये. त्यामुळे वैतागलेल्या 2 शेतकऱ्यांनी आज बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर 10 रुपयांचं कॉइन पसरवून ठिय्या आंदोलन केलं. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी वयाच्या तब्बल 82व्या वर्षी 12वी पास केली आहे. राष्ट्रीय ओपन स्कूलिंगमधून त्यांनी 12वीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे चौटाला ही परीक्षा ए ग्रेडसह पास झालेत. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी गेल्या 10 वर्षांपासून चौटाला तिहार तुरुंगात आहेत. जेलमध्येच त्यांनी अभ्यास करून ही परीक्षा दिली. राज्यात लवकरच 3165 तलाट्यांची भरती करण्यात येणार आहे. तसंच 528 महसूल मंडळांची देखील निर्मिती करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तलाठी भरतीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आर्थरोड कारागृहात असलेल्या छगन भुजबळांना 5 स्टार ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय. त्यांना चिकन मसाल्यासारखे पदार्थ सर्व्ह केले जातात असा आरोप दमानी यांनी केलाय. नोटाबंदीच्या काळात एकूण 16,400 कोटींची अघोषित संपत्ती सरकारकडे आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. तसंच नोटाबंदीमुळे नव्या करदात्यांची संख्या तब्बल 91 लाखांनी वाढल्याचा दावाही जेटलींनी केलाय. 8व्या मजल्यावरून उडी मारून पिंपरी चिंचवडमध्ये एका IT अभियंत्यानं आत्महत्या केली आहे. सकाळी 11:30च्या सुमारास पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमध्ये ही घटना घडली आहे. 24 वर्षीय निनाद पाटील असं मृत व्यक्तीचं नाव असून आत्महत्येमागचं नेमकं कारण कळू शकलेलं नाहीये. मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर एक सिमेंट मिक्सर उलटल्यानं आज पहाटे वाहतुकीची कोंडी झाली. पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेनं जाणारा एक ट्रक डिवायडरला धडकून उलटला. या अपघातात कुणीही जखमी झालं नसलं तरी सकाळी सुमारे 1.5 तास मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक खोळंबली. भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि दुसरीकडे पैशांची धरपकडही सुरू झाली आहे. भिवंडी साईबाबा नाका इथं चेकपोस्टवर तपासणीच्या दरम्यान 2,17,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे. मात्र ही रोकड कुणाची आहे हे अजून समजू शकले नाहीये. गोंदियामध्ये बँकेतील 7 लाख रक्कम लुटण्यात आली आहे. तिरोडा तालुक्यातील अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील 7.5 लाखांची रोकड लुटली. अंबाजोगाईमध्ये पद्माकर चव्हाण या महाविद्यालयातील अधिकाऱ्याच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईलनं पेट घेतला. या घटनेत त्यांच्या मांडीला किरकोळ दुखापत झाली आहे. परदेश दौऱ्यावर गेलेले मंत्री रात्री मुंबईत परतले. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूर या देशांच्या अभ्यास दौऱ्यावर होते. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या तिहेरी तलाकच्या सुनावणीचा 4था दिवस कपिल सिब्बल यांनी गाजवला. कोर्टात बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी राम जन्म आणि गोरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. मात्र कोर्टानं राजनैतिक मुद्द्यांवर भाष्य न करण्याचं आवाहन करत फक्त तिहेरी तलाकवर युक्तिवाद करण्याच्या सूचना दिल्या. रॅन्समवेअर व्हायरसनं गुजरात पोलिसांच्या कम्प्युटरमध्ये शिरकाव केलाय. गुजरातमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 150 कम्प्युटर्समध्ये हा व्हायरस आढळून आलाय. 130 तज्ज्ञांची टीम यावर तोडगा काढण्यासाठी अथक प्रयत्न करते. रॅन्समवेअर व्हायरसचा धोका लक्षात घेऊन एअरपोर्ट ऑथॉरिटीनं खासगी चार्टर्ड विमानांच्या उड्डाणास तात्पुरती परवानगी नाकारली आहे. त्यामुळे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा बुधवारचा औरंगाबाद दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. काल दुपारी खलंगरी शिवारात बिबट्या दिसल्यानं गावकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी बिबट्यानं शेतात काम करणाऱ्या देविदास शिकटे या शेतमजुरावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. मुंबईतील राणीच्या बागेत शुल्कवाढीला सिटीझन्स ग्रुपनं विरोध केला. याबद्दल सिटीझन्स ग्रुपनं सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशनच्या द्वारे शुल्कवाढ आणि बागेतील गैरव्यवस्थापनाबद्दल महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय. नांदेड पनवेल नांदेड या ट्रेनच्या बोगी संख्येत वाढ करण्यात आली आहे. 21 मे पासून या ट्रेनमध्ये 4 स्लीपर कोच वाढवण्यात येणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वे प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला.
वर्ध्यातल्या आष्टी तालुक्यातील तारासावंगा इथल्या विहिरीत दूषित पाणी प्यायल्यानं गॅस्ट्रोची लागण झाली। गावातील 130 रुग्णांना गॅस्ट्रोची साथ लागल्यानं एकच खळबळ उडाली आहे। याबद्दल जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून तारासावंगा इथं शिबिर लावण्यात आलं। यवतमाळमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या वतीनं वायफाय सुविधा देण्यात येणार आहे। यवतमाळ ते अमरावती या नॉनस्टॉप बसमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे। नोकियाचा 3310 हा मोबाईल नव्या अवतारात येत्या 2 दिवसात पुन्हा बाजारात येतोय। 18 मे पासून अवघ्या 3,500 हा मोबाईल तुम्हाला खरेदी करता येऊ शकतो। महाराष्ट्राची ऑलिम्पियन धावपटू ललिता बाबर लग्नाच्या बेडीत अडकली आहे। महसूल खात्यातील अधिकारी संदीप भोसले यांच्याशी साताऱ्यात मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला। मुंबईच्या रियाज अकबर अली आणि काजल कुमारीनं कुडाळमध्ये आयोजित 53व्या महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं। लॉरा एसटी बेरो आणि विजित शेट्टी यांना मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या गौरव सोहळ्यात अनुक्रमे सर्वोत्तम बचावपटू आणि सर्वोत्तम मध्यरक्षक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। अभिनेता अक्षय कुमार आणि भारताचा माजी कर्णधार ब्रुनो कुटिन्हो यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना गौरवण्यात आले।